तुकाराम तुकाराम असा ज्यांचा अधिकार त्या तुकोबारायांचा अभंग सेवेकरता निवडला आणि या अभंगातून महाराज आपल्याला संतांचं महत्व प्रतिपादन करतात। पण या कलियुगामध्ये खरे संत ओळखणं फार कठीण झालंय। अरे कुणीही स्वतःला संत म्हणायला लागलंय, कुणी देव अंगात आणून स्वतःला संत म्हणून घेतात, कुणी जादूटोना करून स्वतःला संत म्हणून घेतात, कुणी भगवे कपडे परिधान करून स्वतःला संत म्हणून घेतात। मग संत तरी कुणाला म्हणावे आणि वैष्णव कुणाला म्हणावे? दोन प्रश्न। तुम्ही म्हणाल ताई आम्ही कीर्तनकाराला वैष्णव म्हणावे का? तर नाही बाबा, कारण कीर्तन करी सिपारी कीर्तनकाराची होशी, परी वैष्णवाना होशीर जाना। कीर्तनकार होऊ शकतो, वैष्णव नाही। तुम्ही म्हणाल ठीक आहे ते मग कथा करायला म्हणावं का वैष्णव? पुराणकारी सिपारी पुराणे कहोशी, परी वैष्णवाना होशीर जाना, होशीर जना। पुराणकारी सिपारी पुराणे कहोशी। कथाकार होऊ शकतो, वैष्णव नाही। पण या सर्व गोष्टी करून जो देवाचे अखंड नाम चिंतन करत असेल तो खरा वैष्णव। नामा म्हणे नाम केशवाच घेशी, तरीच वैष्णव होशिरे जना। आता हे झालं वैष्णवांच्या बाबतीत। मग संत कुणाला म्हणावे? आता कुणी भगवे कपडे परिधान करून स्वतःला संत म्हणून घेतात। मग भगवे कपडे परिधान करणाऱ्याला संत साधू संन्यासी म्हणावे? एखाद्या कुत्र्याचा सुद्धा भगवा रंग असू शकतो ना, बरोबर आहे ना आजी? पण त्याला काय अनुभव? भगवे तरी श्वाना सहज वेश त्याचा, तेथे अनुभवाचा काय प्रश्न। भगव धारण करून साधू संत संन्यासी होता येत नाही, त्यासाठी वैराग्य असणं फार फार गरजेचं आहे। एखाद्या वेळेला संसारी माणूस सुद्धा संन्यासी होऊ शकतो, पण अंतरी वश केला एखाद्या वेळेला संसारी माणूस सुद्धा संन्यासी होऊ शकतो माझ्या दादा। पण ज्याचं माझं म्हणणं आणि मीपणा गेला ना,
तो संसारिक असेना तो संन्याशीच आहे. ज्ञानोबराय आपल्या ज्ञानेश्वरी अर्थात भावार्थ दीपिका या ग्रंथात सांगतात, मी माझी ऐसी आठवण विसरले जयांचे अंतःकरण, पार्थात संन्याशी जाण निरंतर. भगवत धारण करून संन्याशी होता येत नाही. बघा, एक धोबी बाबा नदीच्या किनाऱ्यावरती कपडे धुत होते. कपडे धुत असताना एक साधू, एक महाराज त्या किनाऱ्यावरती आले आणि संन्याशांना त्या किनाऱ्यावरती एक सोन्याची अंगुठी पडलेली दिसते. संन्याशांना वाटलं चला घेऊया आपण, पण लगेच विचार केला की आपण जर ही अंगठी घेतली आणि कुणी जर पाहिलं तर काय मिळेल. हा वा रे वा, संन्याशी असून पडलेली वस्तू घेतली की. म्हणून संन्याशांनी काय केलं, जरा इकडे तिकडे नजर फिरवली. नजर पडली धोबी बाबांवरती. आवाज दिला धोबी बाबांना, अहो धोबी बाबा इकडे या ना जरा. धोबी बाबा जवळ आले. काय हो महाराज, काय म्हणता. अहो धोबी बाबा, ही अंगुठी ना कोणाची तरी पडलेली आहे, ती तुम्ही घ्या, भरपूर पैसे येतील. त्यावेळेला धोबी बाबा म्हणतात, महाराज तुम्हाला ही अंगठी केव्हा दिसली हो. त्यावेळेला संन्याशी म्हणाले 10 मिनिट अगोदर. धोबी बाबा म्हणतात, ऐका पंचगव्हाणवासियांनो, धोबी बाबांनी दिलेलं उत्तर फार सुंदर आहे. धोबी बाबा म्हणतात, महाराज अहो मी ही अंगुठी 8 दिवस झाले बघतोय. किती दिवस? 8 दिवस झाले, पण माझे नाही तर कशाला घेऊ हो. म्हणून विचार करा की खरा संन्याशी कोण आहे. म्हणून संन्याशी होणं पाहिजे तेवढं सोपं नाही, फक्त सोंग घेणं सोपं आहे, वैराग्यानं फार फार कठीण आहे. संन्याशाचे सोंग आणि ताती सोंग, संन्याशाचे सोंग, संन्याशाचे सोंग आणि ताती सोंग, संन्याशी होणं सोपं नाही, फक्त सोंग घेणं सोपं आहे, वैराग्यानं फार कठीण आहे. वैराग्याची व्याख्या विचारसागर ग्रंथात केलेली आहे. इहलोकापासून ते परलोकापर्यंत अनुकूल असलेल्या त्यागाच्या भोगाच्या इच्छेस वैराग्य म्हणतात. झोपले नाही ना तुम्ही? कीर्तन ऐकत आहे ना? झोपल्या का काय? जागे आहे ना सर्व? ऐका, एका मनुष्याचं काम करायचं जिवार यायचं. आळशी माणूस होतो. आळशी माणूस म्हटल्यानंतर त्याचं कुठलंही काम जिवार येत असतं. मग त्याच्या पत्नीने जर त्याला काहीही म्हटलं ना, तो एक वाक्य म्हणायचा, हा आपल्याला काही म्हणायचं नाही बरं, मी संन्यास घेईन. तेव्हा त्याची पत्नी बोलणं बंद करायची की खरंच देव ना जाणून हा माणूस संन्यास ना घेऊ. एक दिवस काय झालं, त्याच्या पत्नीचा राग अनावर झाला, काही केल्या आवरेना. हा असाच गावातून फिरून घरी आला. त्याची पत्नी म्हणाली, काय हो दिवसभर रिकामा फिरता, या गावून त्या गावला, त्या गावून तिसऱ्या गावला, काही काम धंदा करत नाही. तो म्हणाला, हे बघ शांता, मला काही म्हणायचं नाही बरं का, नाहीतर मी संन्यास घेईल. ती म्हणाली, घ्या.
फार चांगलं होईल, नाहीतरी म्हणे तुम्हाला मलाच पोसावं लागतं. तो म्हणाला हे बघ मी खरंच संन्यास घेईल. ती म्हणाली खरंच घ्या, लोक पाया पडतील तेव्हा पडतील, मी तर आत्ताच पाया पडते. मग काय हा गावात गेला, भगवे कपडे शिवले, घरी आला, अंगात घातले, कपाळाला गंध लावला, गड्यात माळा घातल्या आणि पत्नीला म्हणतो शांता जातोय बरं का. ती म्हणाली आधी जा. थोडासा पुढे गेला, आणखी मागे वळून पाहतो, अगं मी खरंच चाललोय, येणार नाही. ती म्हणाली येऊच नका. थोडासा पुढे गेला, गल्लीत उभा राहिला, आणखी तिच्याकडे मागे वळून पाहतो, शांता अगं तुला खोटं वाटतंय का, मी खरंच चाललो, येणार नाही. ती म्हणाली येऊच नका, आधी निघा. मग काय बस स्टँड वर गेला, वाटीत त्याला त्याचा मित्र भेटला. मित्राला सांगितलं घरी जा आणि तुझ्या वहिनीला सांग भाऊ चालले. मित्र घरी आला आणि वहिनीला सांगतोय, वहिनी ओ वहिनी भाऊ चालले ना. वहिनी म्हणाली तुम्ही सुद्धा त्यांचे शिष्यवान सोबत जा. मित्र पळून गेला. आता हा काय रानात गेला हो, एक महादेवाचं मंदिर होतं तिथं गेला. पण मग थंडीचे दिवस होते, थंडी वाजू लागली, अन्न नाही पाणी नाही, खाली झोपायला बिछाना नाही, अग्नी पेटवायला माचीस नाही, अंगार घ्यायला चादर नाही. मनात विचार केला बाबा नसतं आलो. पण परत विचार केला आता घरी जायचं नाही, काही झालं तरी चालेल. 3 वाजले, थंडी जास्तच झाली. नंतर म्हणतोय बाबा संन्यास घेण्यापेक्षा तिचं बोलणं खाणं पुरेल, चला घरी. आवाज दिला पत्नीला, ए दार उघड. दरवाजा ठोकला, ए दार उघड. तिने आतून आवाज दिला, कोण? संन्यासी का? नाही ग शांता, तुझा पती आलाय, तुझा पती, आणि आता रिकाम फिरणार नाही असा निर्णय घेऊन आलो. विठ्ठल विठ्ठल म्हणून मग संत तुरी कुणाला म्हणावे तर निडोबाराय सांगतात, तेची संत तेची संत संत त्यांना म्हणावे, विठ्ठलाचं ज्यांचा हेतू आहे, प्रपंचातल्या गोष्टींपेक्षा देवावर ज्यांचं खरं प्रेम आहे, देवाचं सतत नामस्मरण चिंतन करतात ना, ते खरे संत आहे. आणि अशा या खऱ्या संतांच्या संगतीमध्ये आपण गेलो तर आपल्याला विशेष लाभ मिळणार. तुम्ही म्हणाल ताई नाही गेलो काय होईल आमचं? कपाळ सोबत येणार, कपाळ अभंगाच्या कपाळ
तुकोबर आहे आपल्या अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात, ज्या ज्या ठिकाणी आपण जाऊया ना दादा, त्या त्या ठिकाणी आपलं कपाळ आपल्या सोबत येणार। आबाजी, तुम्ही कीर्तनाला आलात, तुम्ही तुमचं कपाळ सोबत घेऊन आला का घरी ठेवून दिलं? हा, सोबत घेऊन आले ना। ज्या ज्या ठिकाणी आपण जाऊ त्या त्या ठिकाणी आपलं कपाळ आपल्या सोबत येणार आणि जे नशिबात असेल तेच होणार, त्यात काही बदल होत नाही। ज्ञानोबा राय सांगतात, काललाटी चली हले नमोडी काही केले, जैसे काळे गोरे पण धुतले फिटोने। एकदा का माणसाला काळा किंवा गोरा रंग मिळाला म्हणजे तुम्ही त्याला कितीही फेर लावलेला कोणतंही सोप यूज करा, पण त्यामध्ये बदल होत नाही। जे नशिबात असेल ना दादा तेच होतं। एका माणसाला खीर आवडत नाही, त्याच्या पत्नीने त्याला खीर वाढली, त्याचं आणि त्याच्या पत्नीचं कडाक्याचं भांडण झालं, तो रानात निघून गेला। एक आंब्याचं झाड होतं, त्या आंब्याच्या झाडावरती जाऊन बसला। रात्री त्याच झाडाखाली काही चोर चोरी करून येतात। काही चोरांनी तांदूळ साखर चोरलेली असते, काही चोरांनी दागदागिने चोरलेले असतात। चोर मस्तपैकी खीर बनवतात। तुम्ही तोंडाला पाणी सुटू देऊ नका बरं का, कारण आता इथे काही आपल्याला खीर मिळणार नाही। चोर मस्तपैकी खीर बनवतात, अंघोळीला जातात, अंघोळी निघतात, जेवण करायला बसतात। पहिला घास घेतला चोरांनी, तेवढं हा भांडण करून आलेला असतं पत्नी सोबत, याला खोकला येतो, हा खोकतो आणि चोरांना हा दिसतो। चोरेला खाली उतरवतात, चले उतर खाली, पटकन उतर। उतरवलं खाली, त्यावेळेला एक चोर म्हणाला, अरे नक्कीच याने आपण अंघोळीला गेल्यानंतर आपल्या खिरीमध्ये विष टाकलं, मग हे विष टाकलेली खीर आपण का म्हणून खायची, हे खीर यालाच खाऊ द्या। तो म्हणाला, बाबा मला खीर आवडत नाही रे, मी खीर खात नाही, माझं आणि माझ्या पत्नीचं भांडण झालं या खिरी करता आणि तुम्ही सुद्धा खीरच खाऊ घालता। ते चोर म्हणाले, आम्हाला काही सांगू नका, तुम्ही विष कालवले या खिरीमध्ये, आता ही खीर तुम्हालाच खावी लागणार। चोर त्या माणसाला जबरदस्तीने खीर खाऊ घालतात, जबरदस्तीने खीर खाऊ घालतात। याचा अर्थ असा आहे की त्या दिवशी त्याच्या नशिबात खीर होती। अरे जसं नशिबात असेल ना दादा तेच होतं, त्यात काही बदल होत नाही। पण संतांच्या संगतीमध्ये जर तुम्ही गेलात तर निश्चित तुमच्या जीवनात बदल झाल्याशिवाय राहत नाही। कथा कीर्तनामध्ये जर तुम्ही आला ना आणि तुमच्या हातांच्या रेखा विचित्र जरी असले ना तरी त्या विचित्र रेखा बदलण्याचं सामर्थ्य या कथा कीर्तनामध्ये आहे। पण आपण कथा कीर्तनाला येतच नाही महाराज, ही फार मोठी शोकांतिक आहे बरं का। खरं तर कथा कीर्तनामध्ये आपण आलो पाहिजे, कारण लाभत विशेष संत संगे। महाराज म्हणतात पूर्वजन्मीचं जर पुण्य असेल तर संतांची आणि आपली भेट होईल। पूर्व पुण्य जरी होती सानुकूल, पूर्व पुण्य जरी होती सानुकूल,
जानो गोळा पूर्व पुण्यारी होते जानो गोळा पूर्व पुण्यारी होते जानो गोळा हो पूर्व पुण्यारी होते जानो गोळा पूर्व पुण्यारी होते जानो पूर्व पुण्यारी होते जानो गोळा पूर्व पुण्यारी होते जानो गोळा वा अप्रतिम. तुकोबाराय सांगतात पूर्वजन्मीचं आपलं पुण्य असेल तर संतांची आणि आपली भेट होईल. वल्ल्या कोड्याने माणसं मारून पाप केले पण त्याने पुण्य केव्हा केले? त्यांनी 7 राजनाथ देवाची साठवण केली. वल्ल्या कोडे माणसं मारून पाप करायचा. आपल्या जवळ जे दगड असायचे जे गोटे असायचे त्या माठामध्ये तो टाकायचा पण ते दगड नसून ते शालिग्राम असायचे. त्याच्यावर संतांची कृपा झाली. संतांची भेट होणं फार अवघड आहे पण देवाने जर कृपा केली ना तर ती होत असते. बहुआ बखाडा आये संत भेटे संतांची भेट होणं फार अवघड आहे पण देवाने जर कृपा केली ना तर ते होत असते. त्याकरिता जन्मोजन्मीचं पुण्य असावं लागतं त्याशिवाय संतांची भेट होत नाही. आणि खरं भाग्य म्हणजेच संतांची भेट होणं. खरं भाग्य म्हणजे धन मिळणं पुत्र होणं सुंदर पत्नी मिळणं नव्हे. मग काय आहे खरं भाग्य? अभंगाचं तृतीय चरण. भाग्य तरी नव्हे पुत्र दाना भाग्य तरी नव्हे दाना पुत्र दाना भाग्य तरी नव्हे दाना पुत्र दाना भाग्य तरी
विठोबाच गाणं संत पायी कुठेतरी होते सान कळा कुठेतरी होते सान कळा कुठेतरी होते सान तुकोबाराय म्हणतात खरं भाग्य म्हणजे धन मिळणं नव्हे, कारण धनाची पाठीमागे कणिकाराचा लाग म्हणून असंग खोट त्याचा, असं तुकाराम महाराजांचं म्हणणं. आपलं नाही बरं का. एरवी धन आवडत नाही असा माणूस नाही हो. अरे हा सर्व खटाटोप कशा करताय, याची टोपी त्याच्या डोक्यात, त्याची टोपी तिसऱ्याच्या डोक्यात, सगळ्या टोप्या आपल्या डोक्यात घातल्या, ज्याचे घेतले त्याचे परत केलेले, लोकांच्या माना मोडल्या. अरे किती बँकेमध्ये बँक बॅलन्स केला, शेतीवाडी घेतली, गाडी घेतली, म्हणजे तुम्हाला समाधान वाटेल नाही ना. आणि माणसं आयुष्यभर धनाच्या पाठीमागे धावत राहतात बाबा. आदमी कब तक धन के पीछे भागता है, जब तक उसका निधन नहीं होता है तब तक आदमी धन के पीछे भागता है. माणसं आयुष्यभर धन 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 करत राहतात आणि शेवटी पत्रिकेत निधन लिहावं लागतं. काय लिहावं लागतं? शरीराचे होय बघा आपला धनाबद्दल विषय चालू आहे बरं का. माणसं आयुष्यभर धन धन करत राहतात, शेवटी पत्रिकेत निधन लिहावं लागतं. आता तुम्ही ऐकणारे श्रोते या ठिकाणी हुशार वाटतात, चांगले वाटतात म्हणून सांगते. ए दौलत भी क्या चीज है, ए दौलत भी क्या चीज है, ए दौलत जब साथ होती है ना तो आदमी खुद को भूल जाता है मैं कौन हूं, और ये दौलत जब साथ छोड़ देती है तो लोग भूल जाते हैं एक कौन था. आपला भरलेला खिसा आपण कसे आहोत हे जगाला दाखवत असतो, आणि आपला रिकामा खिसा जग कसं आहे हे आपल्याला दाखवत असतो. धन आवडत नाही असा माणूस नाही बरं का. या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये, भारत भूमीमध्ये असे काही काही सख्खे भाऊ आहेत जे धनाकरिता, इस्टेटी करता, संपत्ती करता स्वतःच्या भावाच्या मानेवरती कुऱ्हाडीने घाव घालायला मागे पुढे पाहत नाहीत. महाराज सनी गुरुजींनी आपल्याला एक धर्म सांगितला. खरा तो एकची धर्मा जगाला प्रेमार पावे, पण आमच्या लोकांनी तो मोडून काढला. बरोबर ना मावशी? आणि आपला दुसरा धर्म चालू केला. खरा तो एकची धर्मा धुर्याचे बांध कोरावे, आणि असे बांध कोरले स्वतःच्या सख्या भावालाही सोडलं नाही माऊली. म्हणून धन मिळणं काही भाग्यवान होता येत नाही. पुत्र होणं हे सुद्धा भाग्यवान होता येत नाही. कारण पुत्र जर चांगला निघाला
तर जिवंतपणे स्वर्ग आणि उलट झाले वाईट निघाला जिवंतपणे नरक आहे माऊली. बघा, एका गरीब आई वडिलांनी कष्ट करून मुलाला नोकरीला लावले. पुढे तो मुलगा कलेक्टर झाला. त्याचे आई वडील खेड्यात राहू लागले, तो शहरात राहू लागला. तो आपल्या आई वडिलांच्या भेटीला सुद्धा येत नाही. एक दिवस त्याचे आई वडीलच त्याच्या भेटीला जातात. अगदी अंगावरती कपडे फाटलेले असतात, जीर्ण झालेलं शरीर, पायामध्ये चप्पल सुद्धा तुटलेली असते, फाटके कपडे अंगामध्ये घातलेले आहेत. काठी टेकवत 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 ते आई वडील आपल्या मुलाच्या भेटीला जातात. नेमका त्याच दिवशी त्याच्या मुलाचा वाढदिवस असतो आणि वाढदिवसाच्या निमित्ताने खूप मोठी पार्टी ठेवलेली असते. खूप मोठे मोठे लोक त्या ठिकाणी आलेले असतात. हे आई वडील सुद्धा त्या ठिकाणी जातात, आपल्या मुलाला मिठी मारायला जातात. त्यावेळेला तो मुलगा आपल्या आई वडिलांना दूर लोटून देतो, ढकलून देतो. महाराज, लोक विचारतात त्या मुलाला, काय हो, हे कोण आहेत? त्यावेळेला तो मुलगा सांगतो की अहो, कुणी भिकारी असेल आणि माझ्या मुलाच्या वाढदिवसानिमित्ताने भीक मागायला आले असतील. त्यावेळेला अक्षरशः रडायला लागतात ते आई वडील. आणि एकदाच ते आई वडील आपल्या मुलाच्या भेटीला गेले माऊली, परत भेटीला सुद्धा गेले नाही. आणि त्यांचं अंतःकरण बोलून गेलं त्या ठिकाणी, अरे देवा, हे देवा, तू मला असा मुलगा नाही दिला असता ना बाबा, तरी सुद्धा बरं झालं असतं रे. नको देऊ देवा, पोटी हे संतान. बघा, इथे बसलेल्या सर्व तरुणांना माझे हात जोडून विनंती आहे गड्या, तुम्ही तुमच्या आई वडिलांची सेवा करा, तुम्हाला जीवनात कशाचीच कमी पडणार नाही. पण आपलं कसं आहे सांगू का, अरे 4 तांदूळ डोक्यावर पडले, बायको घरात आली, कधी आई वडिलांना विसरून गेलो कळत नाही हो मुलांना. आपली संस्कृती तरी काय आहे, मातृदेव भव पितृदेव भव आचार्य देव भव अतिथी देव भव, अशी म्हणणारी आमची ही संस्कृती. आणि त्यांचेच आई वडील आज वृद्धाश्रमात राहतात. आणि जास्तीत जास्त वृद्धाश्रमात राहणाऱ्या कोणत्या आई वडिलांची संख्या असेल ना, ती आहे शिकल्या सवरलेल्या लोकांच्या आई वडिलांची. मग काय घेतले तरी काय आम्ही आमच्या शिक्षणातून? अरे फार मोठी डिग्री मिळवली म्हणजे झालं बाबा? अरे तुम्ही फार एज्युकेटेड असाल, पण तुम्ही तुमच्या आई वडिलांना सांभाळत नसाल ना, तर तुमच्या शिक्षणाचा, तुमच्या डिग्रीचा काहीच उपयोग होत नाही त्या ठिकाणी. खऱ्या अर्थाने आई वडिलांची सेवा करा. बघा, एकदा ढगा आड गेलेला सूर्य परत दिसेल, पण माती आड गेलेली आई परत दिसणार नाही माऊली. अरे पैशाने तुम्ही सगळं काही खरेदी करू शकता, बंगला, गाडी, शेती, वाडी, पण पैशाने आई वडील खरेदी करू शकता? अरे जिंदगी में पैसों से सब कुछ मिल सकता है, लेकिन एक बात पैसों से कभी नहीं मिल सकती, उसे माँ बाप कहते हैं, उसे माँ बाप कहते हैं. म्हणून तुम्ही तुमच्या जन्मदात्या आई वडिलांची सेवा करा गड्या. आणि बघा, या वृद्धाश्रमात राहणाऱ्या जास्तीत जास्त कोणत्या आई वडिलांची संख्या असेल ना, ती आहे शिकल्या सवरलेल्या लोकांच्या आई वडिलांची. मग काय घेतले तरी काय आम्ही आमच्या शिक्षणातून? एखाद्या वेळेला जाऊ त्या वृद्धाश्रमाला, भेट द्या आणि विचारा त्या खितपत पडलेल्या आई वडिलांना की काय हो आई, ओ बाबा, तुमचा मुलगा काय करतो? ते वेळेला सांगतील ते आई वडील, अहो आमचा मुलगा ऍडव्होकेट आहे, इंजिनियर आहे, डॉक्टर आहे, पायलट आहे, टीचर आहे, प्राध्यापक आहे. पण त्या वृद्धाश्रमामध्ये खितपत पडलेलं एकही वृद्ध जोडपं तुम्हाला असं नाही म्हणणार की आमचा मुलगा अडाणी शेतकरी आहे. कारण शेतकऱ्याचे आई वडील कधीच वृद्धाश्रमात पोहोचत नाहीत. ही वस्तुस्थिती आहे माऊली, ही वस्तुस्थिती आहे. मग काय घेतले तरी काय आम्ही आमच्या शिक्षणातून? खऱ्या अर्थाने आई वडिलांची सेवा करा. मला जर कोणी विचारलं ना की सुरेखाताई, अहो या जगामध्ये श्रीमंत कोण आहे, मी सांगेल त्याला, बाबा, अरे ज्याला आई वडील आहेत ना
तो श्रीमंत. या जगामध्ये यशस्वी कोण? ज्याने आपल्या आई वडिलांची किंमत केली तो. या जगामध्ये विजयी कोण? ज्याने आपल्या आई वडिलांचे शब्द पूर्ण केली तो. आणि या जगामध्ये नालायक कोण? ज्याने आपल्या जिवंत आई वडिलांना घराच्या बाहेर लाथा मारून काढलं ना रे बाबा, तो नालायक आहे, तो नालायक आहे. ज्या वेळेला आई वडील असतात ना रे घरामध्ये, त्यावेळेला कळत नाही आपल्याला त्यांचं प्रेम, त्यांची माया. आणि तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपतात ते आपल्याला. रात्री बेरात्री घरी येऊ द्या तरी सुद्धा आपली आई आपल्यासाठी जागीच असते मावली. एखाद्या वेळेला आपण जेवण नाही केलं ना, आपली विचारते, ए बाळा बाळा जेवलास का नाही रे तू? असं म्हणणारी जर कोण असेल ना जगाच्या पाठीवर, लाभाविना प्रीती करणारी जर कोण असेल ना, तर ती आपली आई आहे गड्या. बघा, गोदान आणि भूदान चळवळीचा महान प्रणेता विनोबा भावे ज्या वेळेला व्याख्यानाला जायचे ना, आपल्या आईचं मडकं पातळ सोबत घेऊन जायचे. त्या ठिकाणी व्याख्यान करायचे. व्याख्यान झाल्यानंतर भावेने करता सुंदर मखमलीचं बिछाईत केलेलं असायचं. भावेंनी त्याच्यावरती आपल्या आईचं मडकं पातळ अंथरावं, त्याच्यावरती झोपावं. लोकांनी विचारावं भावेंना, काय हो भावे, आम्ही फार सुंदर मखमलीचं बिछाईत केलंय हो तुमच्याकरिता, आणि तुम्ही त्याच्यावरती मडकं पातळ काय अंथरता? त्यावेळेला भावे म्हणतात, अहो तुमच्याकरिता असेल ती मखमलीची गादी, तुमच्याकरिता असेल ते मऊ लुसलुसीत बिछाईत, पण ऐका ना, ज्या वेळेला मी या मडके पातळावर झोपतो ना, त्यावेळेला मला असं नाही वाटत ही मडकं पातळ आहे, मला असं वाटतं ही माझ्या आईची मांडी आहे. कारण सावकार, अहो आज माझी या जगामध्ये नाही, ती या जगामधून निघून गेली. ज्या वेळेला मी माझ्या आईच्या मांडीवरती झोपायचो ना, त्यावेळेला मला तोच आनंद मिळायचा. आज मी या मडक्या पातळावर झोपतो, त्यावेळेला सुद्धा मला हाच आनंद मिळतोय. मला असं वाटतं ही माझ्या आईची मांडी आहे, माझ्या आईची मांडी आहे. गोदान आणि भूदान चळवळीचा महान प्रणेता विनोबा भावे कापडामध्ये आई शोधतो, आणि आम्ही आमच्या जिवंत आई वडिलांना घराच्या बाहेर लाथा मारून काढतो रे. इथे तमाम बसलेल्या तरुणांना माझे हात जोडून विनंती आहे, अरे तुम्ही देवाची स्वतंत्र भक्ती नाही केली ना तरी सुद्धा चालेल, पण आई वडिलांची सेवा करा. भक्त पुंडलिकाने आई वडिलांचीच सेवा केली, तुम्ही सुद्धा आई वडिलांची सेवा करा. अरे आई वडिलांना सुखी ठेवण्यासाठी तुम्ही घर दिलं नाही तरी चालेल, बंगल्यावर बसवलं पाहिजे, पैसा प्रॉपर्टी इस्टेट संपत्ती दागदागिने नाही दिले तरी चालतील गड्या. फक्त दोन शब्द का होईना आपल्या आई वडिलांशी प्रेमाने बोलावे लागतात, पण आपण ते सुद्धा करत नाही. ही फार मोठी अडचण आहे. हरे बात को तुम भूलो भले, माँ बाप को मत भूलना, उपकार इनके लाखों हैं, इस बात को मत भूलना. चाहे लाख कमाए धन दौलत, ये बंगला आई वडिलांची सेवा करा. पुत्र होणं तुकोबर आहे म्हणतात, भाग्यवान होता येत नाही. कारण चांगला निघाला तरच स्वर्ग आहे, नाहीतर त्या ठिकाणी नरकासारखं जीवन आहे माऊली. सुंदर पत्नी मिळणं सुद्धा भाग्यवान होता येत नाही. मग भाग्य तरी काय आहे? निकटवास बरा संताबाई, संतांच्या पायाजवळ निकट वास्तव्य करणं तुकोबर आहे म्हणता, हेच खरं भाग्य आहे. पण आपण संतांच्या संगतीत जातो का हो? आपण संतांच्या संगतीमध्ये जायलाच तयार नाही माऊली. पण मी सांगेल तुम्हाला, आणि तुम्ही संतांच्या संगतीमध्ये जात असाल ना तर निश्चित तुमच्या जीवनाचं सोनं होईल. पण तुम्ही संगत केली दारुड्याची, वाईट माणसाची,
निश्चित तुमच्या जीवनाचं वाटोळं झाल्याशिवाय राहणार नाही. याच्याही पुढे जाऊन सांगते, 100 गाढवांचं मालक होण्यापेक्षा 100 गाढवांचं वाक्य नीट ऐका, 100 गाढवांचं मालक होण्यापेक्षा एका शहाण्याचं नोकर होणं कधीही चांगलं आहे. आणि नालायकांमध्ये बसून आपली इज्जत घालवण्यापेक्षा माडकऱ्यांमध्ये बसून हरिपाठ करायला